महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नवी मुंबई ट्रॅफिक पोलिसांचं प्रबोधन अभियान। नवी मुंबईत ट्रॅफिक पोलिसांकडून नागरिकांमध्ये वाहतूक नियमाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रबोधन अभियान राबवण्यात येत आहे। सालखेत 345 अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत वाहन चालकांना हेल्मेट, सीट बेल्ट आणि ट्रॅफिक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे। शहरातील विविध चौकांमध्ये पोलीस प्रत्यक्ष मार्गदर्शन करत असून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे। या उपक्रमामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा ट्रॅफिक पोलिसांचा उद्देश आहे। नागरिकांनीही या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। सर काय सांगाल सकाळच्या वेळी ही रस्त्यावरती तुम्ही जे अभियान सुरू केलेलं आहे, काय अभियान आहे और कशासाठी अभियान आहे? आमचे मान्य वरिष्ठ डीसीपी साहेब यांचे आदेश आहेत की अपघात कमी व्हावेत, नागरिकांमध्ये ट्रॅफिकचे नियमाचे प्रबोधन करण्यात यावे, त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाने आम्ही रोज सकाळी सिग्नलवरती बॅनर दाखवून नागरिकांचे प्रबोधन करतो। त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालू नका, हेल्मेट वापरा, जेणेकरून तुमची स्वतःची सुरक्षा राहील आणि तुमच्या कुटुंबीय पण चांगले राहील, याप्रमाणे आम्ही त्यांना नियमित प्रबोधन करत असतो। तसेच जे ट्रक चालक आहेत, रिक्षा चालक आहे, यांचं पण आम्ही प्रबोधन करतो मीटिंग घेऊन की बाबा तुम्ही त्या वाहतुकीच्या नियमाचे पालन करा। लोकांना काय आवडतं? काय बोलले? लोकांना जे वाहन चालकांना काय आवडतं? वाहन चालकाला आव्हान आहे की दारू पिऊन वाहने चालू नका, आपली सुरक्षा धोका देते। तसेच समोरच्याला पण अपघात झाल्यानंतर त्यांच्या पण कुटुंबियाला मोठा तोटा होतो। आपण पण सगळ्या वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे, जेणेकरून आपण पण सुरक्षित राहताल आणि समोरचे लोक पण सुरक्षित राहतील। किती दिवस तरी अभियान चालणार ते कसं आहे? हे अभियान आम्ही रोज 365 दिवस घेतो, रस्त्यावरती बॅनर दाखवून मीटिंग घेऊन। ते एपीएमसी परिसरात फक्त हे ट्रॅफिक सिग्नलवर घेतो का सगळीकडे तुम्ही घेतो? नाही, सर्व नवी मुंबई शहरामध्ये रोज नियमितपणे घेतले जाते। तुमचं नाव सर? माझं नाव पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर।